क्रिकेटची स्पर्धा बघितली तर अनेक आयोजकांना प्रश्न असतो आर्थिक, मात्र त्यांच्या घरी कधीही कोणी गेला की ती मदत त्यांच्या माध्यमातून पुरी करतायत. आपल्या भूमीमध्ये एखाद्या परिवारामध्ये एखादा कन्यारत्न झाला तर आर्थिक मदत, एखाद्या घरामध्ये दुःख झालं तरीही आर्थिक मदत, आणि एखाद्या घरामध्ये विवाह सोहळा असला तरीही आर्थिक मदत. आणि आपल्या भूमीमध्ये आपल्या गावासाठी ज्याने चांगले योगदान दिलं त्यासाठी एक बोरखार भूषण हा पुरस्कार आणि स्वरूप असतं रोख रक्कम 51,000 रुपये हे स्वरूप ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. असा एक व्यक्तिमत्व सलामत प्रमाणात न चुकता आमच्या या गावावर त्यांचं विशेष प्रेम राहिलं. आणि आजही आम्हाला मालिकावीराची जी गाडी बघताय, जी जानं सुपूर्द केलाय, असा एक व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, राजासारखा मन आणि मनासारखा निर्मळ स्वच्छ असणारा एक व्यक्तिमत्व सन्माननीय तेजस्वी कैलास डाके साहेबांचं स्वागत मी अलंकार परदेशी, किशोर केनी, रवींद्र भगत, महेंद्र ठाकूर, संतोष भगत या साऱ्यांना विनंती करेन. रोशन मोकल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय तेजस्वी कैलास डाके साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, खऱ्या अर्थाने दातृत्व कसं असावं, नेतृत्व कसं असावं आणि कर्तृत्व कसं असावं, असं सर्व गुण संपन्न कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व या सर्व कलागुणांना संपन्न असणारा हा दमदार, एक दमदार नेता, राजकीय विरहित, राजकारणामध्ये रस नाही मात्र समाजाचा बांधिलकी कशी जोपासावी याचा जीवनात स्वभाव लय साधा उरण तालुक्यात हाय तोंड्याची स्वभाव लय साधा पुरा कधी दिलेला वादा बोरकर गावाचा तेज सदा. सन्माननीय त्यांच्या समेत आलेले उल्वा नोट भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, सबका साथ सबका विकास अर्थात भाजप या पक्षाचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, असा एक उद्योगपती आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये दमदार व्यक्तिमत्व अवधेशबाई महतो आज आमच्या विनंतीला मान देणार. मी किशोर केणी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अवधेशबाई महतो यांचं स्वागत करायचं आहे. मायेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. सन्माननीय संजय सिंग साहेबांना ही विनंती करेन की आपलाही आदर सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. संजय सिंग साहेबांना विनंती करेन आपणही वेळात वेळ काढून या तिरंगा ट्रॉफी, पवित्र भूमी चिरनेर या भूमीमध्ये आपण आलात. तुमचंही आयोजकांच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी रोशन मोकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करेन. बाकी सन्मान आपण एक मॅच संपल्यानंतर घेणार आहोत. थँक्यू. ओ टू संयम. चला मॅचकडे आपण लक्ष वेधूया, जिथे टार्गेट आहे मनीष तब्बल 49 49 धावा. जरी हे आव्हान मोठं वाटत असलं ना तरी या क्रीडांगणामध्ये असे रेकॉर्ड होताना आम्ही पाहिलेत आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता नेरे संघ देखील सज्ज झाला. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 8 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. बॅट्समन तुम्ही पाहताय प्रवीण चोरगे आणि त्याच्या सोबतीला सचिन मोरे. इथून अशी बॅटिंग करावी लागेल ज्या पद्धतीची सुरुवात केली. 49 आव्हान. स्विंग अँड मिस बॉल पडल्यानंतर काटा टर्न झाला आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एका धावेने संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. आता नेरे टीम साठी एवढं नक्की म्हणेल की आता रडायचं नाहीये तर आता लढायचं. धाव फलकावरती धावा 49 आहेत, परंतु चिखले संघ देखील सहजासहजी हार मानणारा नाहीये. शेवटपर्यंत फाईट करण्यासाठी चिखले संघाची ओळख आहे. पनवेल तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचं, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहेत. हार जीत क्रिकेटमध्ये होत असतात, परंतु संघर्ष हा तुम्हाला करावा लागतो. तुमच्या मनामध्ये जिद्द असायला हवी, तुमच्या मनामध्ये दम असायला हवा. आणि या मॅच मध्ये 49 काढण्यासाठी आता फाईट तर व्हायलाच हवी. नेरे टीम गोलंदाज आपण पाहू शकताय बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दन सत्या गोलंदाज 2 बॉलमध्ये 9 दिल्यात. 40 अद्याप आवश्यकता येणाऱ्या 16 बॉलमध्ये टार्गेट अद्याप फार मोठ्या 16 बॉल 40 धावा. परफेक्ट यॉर्कर. यावेळीचा बॉल डॉट बॉल आणि अशा लाईनची फार गरज असते. परफेक्ट यॉर्कर
आणि आपण नेहमी म्हणतो ना, जेव्हा जेव्हा यॉर्कर बॉल पडतात मनीष, तेव्हा आपण म्हणत असतो ना, शेंडा ना बुंदा डायरेक्टली दांडा. अगदी स्टंपच्या खोलात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जर तुम्ही कराल तर या खेळपट्टीवरती तुमचा बचाव होईल. आणि हे षडयंत्र आता गोलंदाजांना हातलावं लागेल. काही झालं तरी आता धावा तुम्हाला वाचवायच्या, त्यासाठी अगदी टिचून मारा मैदानामध्ये करत असताना. जनार्दन समोरच्या दिशेनं बॉल जसा सरळ आलाय, क्रॅकिंग फटका ऑन साइडला, लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल जाईल दन 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 करत सीमा पार. 4 रन. 13 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जनार्दन वरती आक्रमण, मागील बॉल यॉर्कर जरूर आला परंतु त्याच्यानंतर 4 धावा. सरळच्या दिशेनं व्ही शेप मध्ये ऑन साइडला आणखीन एक तडाखा, बॅक टू बॅक 4 रन. सर्व खेळाडू एकवटले, त्यांना ठाऊक आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. आता दबाव वाढलाय, तब्बल 17 धावा. किती टेन्शन आहे, किती प्रेशर या मॅच मध्ये. अडचणींचा सामना करत असताना SK ग्रुप चिखले संघ, अडचणी तर येतच असतात परंतु त्या अडचणीतून बाहेर कसं निघायचं हे आपल्याला कळायला हवं. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि आज या क्रीडांगणामध्ये तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. 17 जरूर बनल्या, थोडासा खतरा वाढला SK ग्रुप चिखले संघासमोर. आणि एकीकडे पाहायला गेला तर जय हनुमान नेरे मजबूत स्थितीमध्ये. 49 आव्हान, सुरुवात दमदार झाले. 17 तर जरूर बनल्यात. ओव्हर मधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. जनार्दन सध्या गोलंदाज, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. पुन्हा एकदा सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह, ब्लॅक स्क्रीनच्या समोर टाळ्यांचा कडकडाट, सीमा पार, चौकार. अगदी 21 धावा पहिल्या सत्रामध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली ना, नेरे टीमने देखील 21 काढल्यात. वार सुरुवातीच्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर पलटवार, दमदार बॅटिंग, 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फाईट तुम्ही एन्जॉय करता. अडचणींचा सामना आपण वारंवार चर्चा करतोय. चिखले संघ दबावामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये नेरे टीमने हेच सांगितलं, अरे सुरमे की तरफ पीसा हालात होने हमें, तब जाके लोगों के निगाहों में और हमारे समंदर का पानी उतर कर तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. अगदी तोच डंका, तीच सुरुवात. 21 तुम्ही काढल्यात, 21 आम्ही देखील काढल्यात. आता मॅच बॅलन्स आहे. आता मॅच मध्ये रंग निर्माण करण्यासाठी विकेटची गरज आहे चिखले टीमला. 12 बॉलचा खेळ शिल्लक. मॅच जिंकण्यासाठी अद्याप आय थिंक 12 बॉलमध्ये 28 आवश्यकता, 14चा रिक्वायर्ड रन रेट. आता जो दबाव होता ना नेरे टीम वरती तो कमी झाला. मनीष पहा, जेव्हा तुमच्या विकेट्स असतात ना तेव्हा तुम्ही बिंदास्त बॅटिंग करू शकता आणि मैदानाच्या आतमध्ये आता नेरे संघ तेच करतोय. अगदी बिंदास्तपणे फलंदाजी, परंतु थांबवण्यासाठी आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा. गोलंदाजांना आता विकेट्स घेण्याशिवाय पर्याय नाही आहेत. डॉट बॉल काढावे लागतील. 12 बॉल 28 धावा. मॅच संपली नाहीये, इथून देखील फाईट होऊ शकते. षटक क्रमांक 2 सूरज पाटील आला. सूरज पाटील, विकेटची चर्चा केली आपण आणि विकेट्स इथून संपादित करत असताना टाळ्या शिट्या आता वाजत आहेत चिखले टीम कडून. पहिला दे धक्का. सहा बॉल मध्ये 21 बनल्या. त्याच्यानंतर 7व्या बॉलवरती विकेट्स आले. पहिली विकेट जिची प्रचंड गरज होती चिखले टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहताय सूरज पाटील. त्याने सांगितलं,
अरे आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. आणि ती फाईट करत असताना सूरज पाटील आता समीकरण 11-28. मॅच आता चांगली गरम झाले. या थंड वातावरणामध्ये माहोल चांगला बनवलाय चिखले टीमनं. हार जीत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जो संघर्ष करेल तो योद्धा बनून सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. डीजे मॅडीचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं एंटरटेनमेंट आज प्रेक्षकांपर्यंत तो देखील करण्यासाठी सज्ज झालाय. 11 बॉल 28. बॅट्समन आलेत आदित्य मस्कर. डावकुरा गोलंदाज आहे. चांगला पर्याय कॅप्टनने शोधला. थ्रो इथून एक धाव. एका धावेनं आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. येणारे 10 बॉल त्यामध्ये 27 धावा. पण क्रिकेट पाहणारे प्रेक्षक असतात ना, त्यांचं मनीष असं मत असतं की प्रत्येक बॉलवरती जर कॉमेंटेटर्स धावा सांगत राहिला ना तर बॅटिंग करणारा संघ पराभूत होतो. चला आपण धावा आता सांगत नाही. 10 बॉल आता सुरुवातीला एक आलेख पोचूया काढून पर्यंत. 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 27 आवश्यकता. मार्जिन थोडंसं आता वाढवत असताना गोलंदाजी चांगली करत आहेत आदित्यच्या विरोधात सूरज पाटील. डावपुराताचा बॅट्समॅन, डावपुराताचा गोलंदाज. परंतु हे विसरू नका, प्रवीण सोरगे वन मॅन आर्मी, वन मॅन शो टीमचा बाहुबली अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा. तो जर राहिला तर या धावा काढण्याची क्षमता तो ठेवतो. नेरे टीमचा अष्टपैलू खेळाडू सचिन मोरे. सचिन नाम सुनकर, प्रवीण नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर हूं मैं षटकार. गली गली नेहमी या टीमचा डंका वाजताना आम्ही पनवेल उरण तालुक्यामध्ये सातत्यानं पाहिलंय. आणि आताच्या घडीला एक लोकप्रिय संघ गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आला, थोडंसं फेकीवरती गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला. थर्ड अंपायर, तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रिक्टली नियम आहेत आणि जर काही आढळलं तर गोलंदाज बाद दिला जाईल. परंतु पाहूया आपण, काल देखील हे नियम आपण पाहिले बेलवली टीमला. चांगली गोलंदाजी इथून अपेक्षित आहे. बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर त्याच्यावरती हल्ला बोल षटकार. मैदानाच्या आतमध्ये प्रवीणचं वादळ आलंय. स्विंग अँड मिस बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न झाला. आणि जेव्हा तुमच्या टीम मध्ये डावपुऱ्या बॉलर असतात ना तेव्हा तो बेनिफिट असतो. बॉल अँगल क्रिएट करत ते बॉलिंग करत असतात आणि हा बॉल डॉट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला रोमांचकपणा. कधी षटकार येतात तर बॉल, कधी डॉट देखील येत आहेत. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 26 वरती नॉट आउट बॅटिंग. फटका फसला, विकेटची संधी. बिग फिश इन द नेट. मोठा मासा आता जाळ्यामध्ये अडकलाय. सेलिब्रेशन, हर्ष उल्हास, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण झालाय बाद. जो एकमेव अपेक्षा राहिल्या होत्या ज्या खेळाडूकडून, तो बाद झालाय. आता संघर्ष आता वाढत असताना टीम जय हनुमान मीत 11 नेरे संघ. आता समीकरण येणारे बॉल आहेत 7 चेंडू आणि 21 धावा. घाम गाळावा लागेल टीम नेरे संघ. 7 मध्ये 21 धावा. 2016ला वेस्ट इंडिजची अवस्था देखील हीच होती. ज्या टीमकडे आयसीसीचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी पैसे नव्हते ते पैसे भारतानं पुरस्कृत केले आणि त्याच्यानंतर संघर्षातून वाटा निर्माण केल्या वेस्ट इंडिजनं. 2016चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच्यानंतर डीजे ब्रावोने म्हटलं चॅम्पियन इज अ चॅम्पियन, वेस्ट इंडीज इज अ चॅम्पियन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. 7 बॉल आणि त्यामध्ये बनवायचे अद्याप 21 धावा. लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 2. त्याच्यावरती चालाय मोठा फटक्याचा प्रहार. उंची जास्त, लांबी पडले कमी. फिल्डर आलाय, बॉल खाली टिपलाय जाईल. बॅक टू बॅक विकेट्स.
6 चेंडू आणि त्यामध्ये बनवायच्यात 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये माहोल बनवला. चला पाणी घेऊन जा 12 खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था. मनीष पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. त्याच्यानंतर असं वाटलं की आता सामना नेरे संघ सहजरित्या जिंकेल की काय, कारण 12 बॉलमध्ये फक्त 28 हव्या होत्या. परंतु त्याच्यानंतर आला सूरज पाटील. 7 धावा दिल्या, 3 खेळाडू बाद केल्या आणि आता 6 मध्ये ठेवल्यात 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 21 काढल्यात, आता शेवटच्या ओव्हरमध्ये 21 काढायच्यात. बोला गणपती बाप्पा. चिखले टीमचे समर्थक किती खुश आहेत बा. 12वा खेळाडू मैदानामध्ये उतरला ना तरी देखील शिट्ट्या वाजल्या. हे चेअर वा, आपण आपल्या गावासाठी मॅच पाहतोय, आपला संघ जिंकावा हीच भावना असते प्रत्येक प्रेक्षकाची. आणि गावाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटची मजा काही मनीष काही वेगळीच असते. आणि म्हणूनच की काय आता टाळ्या शिट्ट्या वाजतायत. 6 बॉल 21 धावा. मॅच कोण जिंकेल, कोण पराभूत होईल याची चर्चा आता प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करू लागली आहे. जिथे प्रेक्षक आहेत ते आता चर्चा करतायत, चिखले बाजी मारेल की तू नेरे बाजी मारेल. सुपर 8 मध्ये सुपर कामगिरी होईल तर सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल. असं म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र नक्की बदलत असते. वेळेला आता कोण बदलवेल, वेळेला आता पार पाडण्यासाठी तुम्हाला 6 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत. आव्हान थोडंसं कठीण जरूर आहे, पण तो आव्हानाला कठीणाला सोपं करण्यासाठी आता चांगली बॅटिंग ही अपेक्षित आहे. प्रथमेश उतरलाय मैदानामध्ये, हे विसरू नका. प्रतिस्पर्धी टीमच्या प्रथमेशनं 10 बॉलमध्ये 38 काढल्यात. आता 6 मध्ये 21 धावा काढायच्या आहेत. जय हनुमान. मीत 11 नेरे टीमला. प्रीतम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. प्रीतमला आपण पाहू शकता 6 मध्ये 21चा बचाव त्याला करायचा. ही निर्णायक मॅच आता जिंकून देण्यासाठी त्याला देखील योग्य ते नियंत्रित टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. तिरंग चषकाचा थाट काही वेगळाच असतो मनीष. नेहमी आपण पाहतो 8 वर्ष दिमागदार शोला पाहिलाय. हे 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वामध्ये हा लख प्रकाश सर्वांची मन जिंकत असताना आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला CPL चिरनेर प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. तो देखील एक देखना सोहळा तुम्ही पाहू शकाल येत्या काही दिवसामध्ये, कमिंग सून. परंतु या मॅचची चर्चा आता चांगलीच रंगली. 6 मध्ये 21 धावा. चला टाइम अलर्ट आहे. टीम चिखले संघ टाइम वाढत चाललाय, थोडंसं स्पीड अप द्या. आम्ही समजू शकतो क्रिकेट आता या मॅच मध्ये थोडासा दबाव आहे. हा सामना आता चांगल्या स्थितीमध्ये आलाय, परंतु वेळ वाचवावा लागेल. 6 बॉल 21 ची आवश्यकता. स्ट्राईक वरती बॅट्समन आहे आदित्य मस्कर. पहिला बॉल आदित्यसाठी टॅप केला, सरळच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर उभा. चांगली फिल्डिंग झाली, 1च धाव. आता समीकरण 5-20. 5 चेंडू आणि त्यामध्ये बनवायचे अद्याप 20 धावा. सामन्याची अवस्था, सामन्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे रंग, म्हणूनच क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा आता खेळ बनलाय. नेहमी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आपण अनेक ठिकाणी पाहिल्या. सप्टेंबर पासून क्रिकेट टेनिस बॉलची सुरुवात झाली. फेब्रुवारी महिना येतोय तरी देखील क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत. म्हणजे क्रिकेटवरती किती खेळाडूंचं प्रेम आहे. दमदार स्पर्धा. 5 बॉल 20 आव्हान. बाजी कुठला संघ मारेल, जो जितेगा वही सिकंदर. मैदानाच्या आतमध्ये तशी कामगिरी व्हायला हवी. हार मानून चालणार नाहीये. जय हनुमान नेरे टीम. 5 बॉल 20 धावा. 5 मध्ये 20 बॉल सोडला. त्याच्यानंतर पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. विकेट कीपर थोडेसे नाखुश, परंतु पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. अनेक साऱ्या स्पर्धा ऑफिशियल अंपायर्स म्हणून कार्यरत असतात आणि आज ऑफिशियल अंपायर्स म्हणून आपण पाहू शकतोय दीपकजी बोराडे सर जे मुख्य पंच आहेत. आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा. 5-19 हे समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक आता जागेवरून अक्षरशः उभे राहिलेत आणि या मॅचचा आनंद घेत असताना 5-19. त्याच्यानंतरचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू आणि आता 19 धावा. थोडंसं चिंतेचं वातावरण. जय हनुमान मीत 11 नेरे संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. मागील काही बॉल मध्ये धावा बनल्याच नाहीयेत नेरे टीम. सुरुवात तुम्ही कशी केली याहीपेक्षा मी म्हणेल तुम्ही शेवट कसा केला, या गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाच्या आहेत. इथून डॉट बॉलचा प्रेशर वाढलाय. 4 बॉल 19 धावा. फटका फसलाय. झेलची संधी. फिल्डर चालेत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता नाहीये. 1च धाव. 3-18.
3 चेंडू 3 षटकार. ज्या नेरे टीमनं पहिल्या मॅच मध्ये प्रचंड धावा उभ्या केल्या, बलाढ्य टाकीगाव टीमला पराभूत केलं, परंतु त्याच्यानंतर आव्हान राहिलं टीम चिखले संघासमोर. मनीष, दोन्ही संघ एकमेकांच्या समोर अनेक वेळा खेळले असतील, परंतु आज गाठ पडले ठकाठका. निमित्त आहे स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती चषक, तिरंगा चषक 2024 ची दमदार स्पर्धा. 3-18 3 बॉल मध्ये 3 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आज मातोश्रीच्या क्रीडांगणामध्ये होईल का? 3-18चं समीकरण. हिरो बनने का मौका या मॅच मध्ये आता आदित्य समोर आहे, परंतु जेव्हा प्रवीण मॅच मध्ये होता ना तेव्हा आशा उज्ज्वलित होत्या. नेरे संघाच्या 3-18 एक डॉट बॉल आणि आता पूर्णपणे मॅच जणू काही गमावले की काय, कारण 2 बॉल मध्ये 18 क्रिकेटमध्ये बनणं कठीण आहे. डॉट बॉल. चिखले संघाचे समर्थक खुश का असू नये, काय बॉलिंग केल्या. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या, त्याच्यानंतर जी गोलंदाजांनी बॉलिंग केल्या मित्रमंडळ गोलंदाजीच्या जोरावरती सामना ओढीत आपल्या विजयाच्या दिशेने चालवल्या. 2 बॉल शेवटचे आणि त्यामध्ये 18ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल, हा देखील डॉट बॉल. आता 1 चेंडू आणि त्यामध्ये 18 धावा. पूर्णपणे औपचारिकता. हा सामना पुन्हा एकदा सुरुवातीला दमखम राहिला टीम नेरे टीमचा, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नसतो, वेळ पलटायला, बाजी पलटायला वेळ लागत नसतो. हे पाहायला मिळालं चिखली टीम कडून. शेवटचा बॉल आणि अशा रीतीनं सामना जिंकत सुपर 8 मध्ये धूमधडक्यात प्रवेश केलाय चिखली टीमचं मनपूर्वक अभिनंदन.